हे बघा मस्त हा आळू आलेला आहे। हा भाजीचा आळू आहे। हे बघा याची देठं असतात, ही अशी काळ्या कलरची देठं आहेत। ही जास्ती ही खाजणारच आळू असतो, पण त्याची काळ्या देठावाली असतात ही जरा कमी खाजतात। ही याची अशी पांढरी देठंसुद्धा असतात, म्हणजे हिरवी देठं असतात, त्याला खाज जास्ती येते। मग हा शक्यतो हा काळ्या देठावाला आळू घ्यायचा भाजीसाठी। तर आपण आता याची त्यातल्या त्यात जी मोठी मोठी पानं असतील ती आपण काढून घेऊया। हे बघा, तर हे मी पान काढून घेते। तर आपण हे अर्ध्यातून आपण ह्याचे देठ तोडून घेऊया। अशी आपण आता पानं काढून घेऊया भाजीसाठी। आळूचं फतफद करायचे आपल्याला आज। मधली देठ नवीन कोंब आलेला असतो तो कधी तोडायचा नाही। कडेची पानं असतात ती तोडून घ्यायची। आता ह्यातली आपण चांगली चांगली पानं तोडून घेऊया। बघा आपण मस्त आता हा भाजीचा आळू घेतलेला आहे। आता आपण याची भाजी करूया मस्त आळूचं आपण ही मगाशी फ्रेश पानं आपण एकदम कापून आणलेली होती, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। त्याच्यानंतर शेंगदाणे मी अगोदर भिजत घातले होते। जर तुम्हाला रात्री भाजी करायची असेल तर सकाळी शेंगदाणे भिजत घालायचे। चण्याची डाळ भिजत घातलेली होती। त्याच्यानंतर फोडणीसाठी लसूण लागणार आहे, कढीपत्ता लागणार आहे, जिरं, हिंग, हळद, तिखट आणि चिंच मी आधीच भिजत घातलेली होती, ती आपल्याला लागणार आहे, आणि गुळ एक साधारण लिंबाएवढा गुळ आपल्याला लागणार आहे। आणि ह्या मिरच्या जे मी पानं शिजत टाकणार आहे त्याच्यामध्येच ह्या मिरच्या घालणार आहे। आता आपण आधी पानं कापून घेऊया। आता ही पानं कापताना आपल्याला याचं हे देठ काढून घ्यायचं, आणि हे सुद्धा आपल्याला ह्याच्या हे बघा हे असे दोरे निघतात, हे काढून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ही देठं चांगली शिजतात। असे आपण सगळे देठांचे दोरे काढून घ्यायचे आणि मग त्याचे आपण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे। त्या पद्धतीने आपल्याला त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे। आणि ही पानं सुद्धा आपल्याला याचे देठ काढून बारीक चिरून घ्यायचे। तर हे बघा मी या सगळ्या पानांची देठं काढून घेतलेली आहेत, आणि ती सगळी पानं मी अशी एकावर एक गोळा करून घेतलेली आहेत। आता आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने ही मी कशी चिरायची ते दाखवते। ही पानं सगळी आपल्याला तिथून मधून आधी उभी चिरून घ्यायची आहेत। या पद्धतीने आता ती एकावर एक ठेवायची आणि त्यांना अशी गोल गुंडाळी करायची, आणि मग आपल्याला ती आता बारीक चिरून घ्यायची, म्हणजे खूप कमी वेळात पटकन पानं चिरली जातात। आता ही आपण चिरून घेऊया। हे बघा आता मी ही देठं सुद्धा सगळी सोलून घेतलेली आहेत, त्यांचे सगळे दोरे काढून घेतलेले आहेत, ती सुद्धा मी आता एकत्र करून घेतली, आणि ह्यांचे सुद्धा आपण बारीक बारीक तुकडे करायचे। ही बघा आता ही भाजी सगळी चिरून मी या डब्यामध्ये कुकरच्या डब्यामध्ये घालून घेतलेली आहे। आता त्याच्यामध्ये ही मिरची सुद्धा मी बारीक तुकडे करून घालणार आहे, त्याच्याने चव अजून छान येते भाजीला। आता ह्याच्यामध्येच चण्याची डाळ आपण जी घेतली होती भिजत घातली होती ती आपण त्याच्यामध्ये घालायची आहे। त्याच्यानंतर हे शेंगदाणे सुद्धा आपण त्याच्यामध्ये घालायचे। आता आपण याच्यामध्ये ह्या भाजीपुरतं आपण मीठ घालून घेणार आहोत, आणि एक पेला आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचंय। पाणी जास्ती घालायचं नाही, कारण ती भाजी शिजल्यावर एकदम कमी होते आणि मग ती खूप पातळ होते, म्हणून पाणी थोडं कमीच घालायचं। आता आपण हे कुकरला ह्याच्या 3 शिट्ट्या करून घेऊया। आता ही भाजीच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत, भाजी चांगली शिजलेली आहे। आता ती रवीने चांगली घोटून घ्यायची। तर रवीने चांगली तिला घोटून घोटून अगदी बारीक करून घ्यायची। त्यातले जी आपण चण्याची डाळ घातलेली असते ती बारीक होते, त्याच्यामुळे भाजीला थोडा दाटसरपणा येतो। शेंगदाणे तसेच राहतात। हे बघा छान अगदी बारीक झालेली आहे भाजी।
आता तिला फोडणी करून घेऊया. आता तेल गरम झाले, त्यात थोडंसं मी जिरं घातलं, त्यात लसूण घातला ठेचून. त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं हिंग घालायचं. पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घालायचे. आपण भाजीमध्ये आधीच हिरवी मिरची घातलेली होती. कढीपत्त्याची पानं घातली. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण ही भाजी घालून घ्यायची. आळूची जी आपण बारीक केली होती भाजी ती घालायची. आता छान असा चुरचुरला पाहिजे तडका, असं करायचं त्याला. हे सगळी एकजीव करून घ्यायची भाजी. आता जे आपण भांड्यामध्ये शिजवलं होतं त्याचं जे पाणी असतं ते सुद्धा काढून घ्यायचं त्याच्यामध्ये. भाजी आपल्याला जशी दाट किंवा पातळ जशी हवी त्याप्रमाणे करायची. जास्त पातळ करायची नाही भाजी. थोडी अशी घट्टच अशी चांगली वाटते. अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, अशी मिडियम करायची. आता आपण जो गूळ घेतला होता, लिंबाएवढा गूळ आहे, तो त्याच्यामध्ये घालून घ्यायचा. चिंचेचा कोळ घालायचा. ही चिंच मी हाताने बारीक करून घेतली आणि मग त्याचं पाणी आपल्याला त्याच्यात घालायचं. भाजी अशी आंबट गोड तिखट अशी त्याची भाजीची टेस्ट यायला पाहिजे, या अंदाजाने ते घालायचं. व्यवस्थित सगळी भाजी एकजीव करून घ्यायची. आता भाजीला उकळी येऊ द्यायची आहे. छान उकळी आली आहे भाजीला. ही आता आपली भाजी तयार आहे. आपण सर्व करायला घेऊया.